मन्यसे यदि तच्छक्यं मन्यसे मन्यसे तच्चक्यं तच्छक्यं मया द्रष्टुम् इति प्रभो। मया दृष्टिमिति प्रभो। योगेश्वर ततो मे त्वं योगेश्वर योगेश्वर ततो मे त्वं दर्शयामात्मानमव्ययम्। दर्शयात्मानमव्ययम्. तर बघा अर्जुनचा किती नम्र भाव आहे. पहिले 4 श्लोकामध्ये आपण पहिल्यापासून तेच म्हणतोय ना, की पहिल्या श्लोकामध्ये पण तो बोलला की तुम्ही मला भरपूर काही सांगितलं, मला हे हे समजलं. नंतर तुमच्या शक्तीबद्दल माहिती आहे, परंतु मुझे जर मला तुमचं विराट रूप दाखवलं तर बरं होईल, माझी बघण्याची इच्छा आहे. आता इथे परत कृतज्ञता म्हणण्यापेक्षा नम्रता दाखवतो. तर अर्जुन असं म्हणणार, अरे कृष्णा दाखव बरं ते रूप. अर्जुन काय म्हणतो, मन्यसे यदि तच्छक्यम मया द्रष्टुम, की जर तुम्हाला असं वाटत असेल की अर्जुनची पात्रता आहे ते रूप दाखवण्याची किंवा बघण्याची, हां, तरच तुम्ही मला तुमचं रूप दाखवा. प्रभो प्रभो म्हणजे हे स्वामी, हे ईश्वरा. जर तुम्हाला असं वाटत असेल की माझी पात्रता आहे, तर तुम्ही मला ते रूप दाखवा. तर इथून अर्जुनचा स्वभाव काय कळतो, की तो भगवंतांना डिमांड करत नाही, मला दाखवलंच पाहिजे. हं? जसे की काही लोक म्हणतात ना, असं झालं तरच मी मानेल देव आहे, नाही झालं तरी मी मानेल की देव नाही. तसं म्हणजे त्यांचा भाव काय असतो, की मी जे आर्ग्युमेंट करतोय किंवा जे माझं म्हणण्याची गोष्ट आहे ती झाली पाहिजे. परंतु अर्जुन एवढा श्रेष्ठ व्यक्ती तो काय म्हणतोय, की जर तुम्हाला वाटत असेल की बाबा अर्जुनला दाखवता येईल तरच तुम्ही दाखवा. ही माझी तुम्हाला विनंती आहे, आज्ञा नाही आहे. आता विनंती आहे, आज्ञा नाही कुठून समजतं? प्रभो या शब्दावरून. अर्जुन भगवंतांना प्रभू म्हणतोय. प्रभूचं प्रभूच असेल मला वाटतं इकडे पण भाषांतरामध्ये. प्रभू, हे प्रभू. तर प्रभूचा अर्थ काय होतो, की हे प्रभू म्हणजे प्रभू म्हणणं म्हणजे आज्ञा करतो. आता समजा आता आपल्या टपोरी भाषेत जर असतं, यार जरा दिखा ना वो, तर ते काय झालं असतं की एकदम चीप लेवलला आलं असतं. अ, अरे दिखा ना तेरा स्वरूप दिखा. परंतु हे अर्जुन तसं म्हणत नाही. हे कृष्णा दिखा ना वो तुम बोल रहा था अभी तक. काय म्हणतो, हे प्रभो. तर प्रभो या शब्दाने सगळे अर्थ बदलून जातात. हं? आता आपण इस्कॉनमध्ये प्रभूजी माताजी म्हणतो, त्याच्या मागचा अर्थ काय आहे, की त्यांना आपण रिस्पेक्ट देतो. हं? तो अर्थ आहे. पण आपण प्रभूजी माताजी बोलून बोलून एवढी सवय होते की त्या शब्दाचा मग काय अर्थ राहत नाही. पण इथे प्रभूचा अर्थ असा आहे की जर तुम्हाला वाटत असेल की मी बघू शकतो तर तुम्ही कृपया करून दाखवा. अ, योगेश्वर योगेश्वरवरती प्रभुपाद म्हणतात, योगेश्वर म्हणण्याचं कारण हे आहे की अर्जुनची सध्या समजा पात्रता नसेल, परंतु भगवंत योगेश्वर आहेत. योगेश्वरचा इथं अर्थ दिला की पात्रता देऊ शकणारी व्यक्ती. हं? किंवा यांनी काय सांगितले विष्णुचक्र ठाकूरांनी, अ, योगेश्वर, हां, काय म्हणतायत की क्वालिफिकेशनला मराठीत काय म्हणतात? क्वालिफिकेशन, तुमचं क्वालिफिकेशन काय याला मराठीत काय म्हणतात? शिक्षण शिक्षण का? शिक्षण, शिक्षण किंवा पात्रता. हां, पात्रता पात्रता. तर हा, योगेश्वर या शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंतांमध्ये सर्व शक्तींची पात्रता आहे. तर सर्व शक्तींची पात्रता म्हणजे अर्जुनला हे रूप बघण्यासाठी जे काही योग्य करण्याची गरज असेल ते करण्यासाठी कृष्ण समर्थ आहेत, म्हणून त्यांना इथे योगेश्वर हा शब्द वापरला. बघा मागच्या 2-3 श्लोकामध्ये एकदम अर्थमय शब्द आहेत. कमलपत्राक्ष, पुरुषोत्तम, योगेश्वर. मला वाटतं हे त्यांचं नाव काय, गीता परिवार का कोण आहे ते योगेश्वर कृष्ण म्हणतात? गीता परिवार का गायत्री? स्वाध्याय. स्वाध्यायामध्ये म्हणतात ना योगेश्वर कृष्ण, हो त्यांच्याकडे बरोबर. ते शब्द वापरला जातो. तर हां, तर प्रभुपाद काय म्हणतात की बाबा भौतिक इंद्रियाने तर भगवंतांना बघणं शक्य नाहीये. जर भक्ती केली तर त्यांचा साक्षात्कार होऊ शकतो. कारण जीव आहे कसा, जशी आपण अग्नी पेटवली, कधी कधी त्याच्यातून आपण म्हणतो ना ठिणगी निघली बाहेर, छोटीशी ठिणगी निघते आणि क्षणार्धामध्ये ती गायब होऊन जाते. तसं भगवंतांच्या तुलनेमध्ये आपली ती स्थिती आहे.
तर अशा व्यक्तीने त्यांना डिमांड करणे आणि काहीतरी तर्क लावून समजून घेणे तर शक्यच नाही, कारण भगवंतांचे हे रूप अचिंत्य आहे. हम्म. तर परंतु भगवंतच कृपेने एक आपल्याला योग्य बनवू शकतात, कारण ते योगेश्वर आहेत. आणि जे मी म्हटलो ना, हा मुद्दा प्रभुपादांनी सांगितलेला आहे. हा? भगवंतांची इच्छा असेल तर ते स्वतः अनंत असूनही स्वतःच्या कृपेमुळे स्वतःला प्रकट करू शकतात. आता मला एखादा असा प्रसंग सांगा की भगवंतांनी अनंत गोष्ट छोट्याशा गोष्टीत करून दाखवली. अनंत कार्य किंवा अनंत काय म्हणता येईल, क्षमता एका छोट्याशा ह्याच्यामध्ये करून दाखवली, जे की एकदम विरुद्ध वाटतं. पर्वत उचलणे. ते पण आहे. तो पण बरोबर उदाहरण आहे. मी याचा विचार करत होतो, यशोदा माईला मुखामध्ये पूर्ण ब्रह्मांड मी दाखवणे. ते पण बोलणार होते. हा. तर तर आता एखाद्या बाळाचं मुख किती मोठं असणार आहे असून असून 2 इंच पण नसेल, पण तेवढ्यामध्येच त्यांनी यशोदामाईला पूर्ण ब्रह्मांड दाखवलं. असं नाही की सगळ्या ग्रहांना छोटे छोटे ठिपके 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 केले, असं नाही. जे आहे जशाच तसं. म्हणून ते प्रभुपाद काय म्हणतात, हम्म, भगवंतांची इच्छा असेल तर ते स्वतः अनंत असूनही स्वतःच्या कृपेमुळे स्वतःला प्रकट करू शकतात. तर हे यशोदामाईच्या उदाहरण आपल्याला समजता येतं की अनंतला अनंत असूनही भगवंत असं करू शकतात. तो श्रीकृष्णांना आज्ञा करीत नाही. आज्ञा करीत नाही म्हणजे आपण म्हटलं की आपण भगवंतांना फोर्स करू शकत नाही की तुम्ही मला दाखवलंच पाहिजे रूप.